आत्या, हा एक गडबड झाली आहे. काय ग? काय नील काय म्हणाला? ऍक्च्युली त्यांनीच मला आठवण करून दिली. मी विसरूनच गेले होते. का? आई बाबा तिथल्या घरी जाणार आहेत होळीचं भेटायला. अगं अंजली, आवरलं नाहीस का अजून? जायचंय ना स्वानंदीकडं. हो जायचंय ना, मग पण एवढ्यात कुठे? संध्याकाळी जाऊया ना. गेलो तासभर लवकर तर काय बिघडणार आहे? सणासुदीच्या दिवशी मुलीच्या घरी जाऊन तिचं सुख बघण्यात खूप समाधान असतं. थोरल्या मुलीनं नाही दिलं, स्वानंदीकडे तर जाऊ पटकन. काय बाई तरी लेकीला भेटायचा उत्साह आहे. त्या दिवशी तिला फोन केला होता ना, तेव्हापासून सारखं वाटतंय की एकदा प्रत्यक्ष जाऊन भेटूया. या होळीच्या सणाचं निमित्त. इतर वेळेला कामाच्या निमित्तानं जातो, कामावर जाता जाता जातो. याला जरा निवांत जाऊ, बोलत बसू तिच्याशी. हो पण मला तयार तरी होऊ द्याल की नाही? तू आवर पटकन आणि पुरणपोळ्यांचा डबा पण घे. हा हो, आणि तोरण पण न्यायचंय. हो. मी आले तयार. चल. लवकर ये ग. हो आले. अरे देवा, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आपण बाबांना सांगून टाकूया जे काही खरं आहे ते. आणि तसंही मला फार वेळ नाही लपवता येणार त्यांच्यापासून. आणि कधी ना कधीतरी सांगावं लागणारच आहे ना, मग आज सांगून टाकू ना. लिलावाच्या दिवशी पण फोनवर माझा आवाज ऐकून त्यांना कळलं होतं काहीतरी झालंय. आत्या पण सांगून टाकू. हे स्वानंदी बाळा, अगं आई बाबांना आपल्या मुलांच्या दुःखाची चाहूल लागते ग. पण मग मुलांनी पण वेडेपणा करायचा का? म्हणजे आता संपदा घरी येऊन बसली, ते एक दुःख आहेच बिचाऱ्यांना. त्या दुःखात सुख म्हणजे त्यांची स्वानंदी सुखात आहे. त्या सुखाच्या बळावर ते संपदाचं दुःख गिळायला तयार आहेत. पण जेव्हा त्यांना कळेल की त्यांची स्वानंदी पण त्रासात आहे, किती त्रास होईल त्यांना, किती कोलमडून जातील, ते सहन होईल का त्यांना? पण मग आता करायचं काय? करायचं काय? आपण जाऊ, आपण त्यांच्याकडे जाऊ, ते तिथे पोहोचण्याआधी. हां चालेल. पण पुरणपोळी आजी विचारेलच ना, कुठे आहेत तुझ्या हातच्या पुरणपोळ्या? घेऊ ना बाजारातून मिठाई. आत्या, हा नाही नाही. आणि बाबा आपल्याला घरी सोडायला येतीलच. त्यांना भेटायचं होतं आई बाबांना, तेव्हा काय सांगायचं? अरे देवा, ते आहेच नाही का? पण तू नको काळजी करू, मी आहे ना. काय बोलायचं ते मी ठरव. आत्या, आता तुम्हीही खोटं बोलणार, मला नाही पटत. अगं बाई, खरं बोललं तर त्रास नाही का होणार त्यांना? आत्या, एक खोटं लपवायला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. आनंदी, असं खोटं ज्यामुळे समोरच्याचं भलं होणार असेल तर ते खोटं खोटं नसतं सोन्या. अगं वेडे, प्रेमात बोललेलं खोटं हे खोटं नसतं. ती एकमेकांच्या जवळ जाण्यासाठी केलेली हिकमत असते, म्हणजे आयडिया असते. आता आम्ही इतकं काटेकोर खरं खोटं घेऊन बसलो असतो तर आमचं लग्नच झालं नसतं. हे राजा, कळतंय का? तू नको ना एवढा विचार करू बाबा, मी आहे ना, मी आहे. स्वच्छ आत्या आहे की नाही? आहे, मी आहे.